हाल ही में संपन्न हुए महानगर पालिका चुनाव में बीजेपी महायुति ने 51% से अधिक मत हासिल कर शानदार जीत दर्ज की है। वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुळे ने पार्टी पर विश्वास जताया है और कहा कि प्रधानमंत्री मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सरकार महाराष्ट्र के विकास को नई दिशा दे रही है। प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के नेतृत्व में पार्टी संगठन और मंत्री एकजुट रहे। आगामी जिला परिषद एवं महानगर पालिका चुनाव में भी बीजेपी महायुति को बड़े पैमाने पर सफलता मिलने का विश्वास जताया है। प्रस्ताव तसे उभाटाकडनं देखील येत आहेत काँग्रेसला। किती प्रस्ताव आले, किती उबाटा बसली, किती इंडी आघाडी एक आली, किती हातात हात मिळवले, या लोकांचे मनभेद फार आहे, मतभेदही खूप आहेत, हे एकत्र येऊ शकत नाही, आले तरी आपसात लढणार नाही, सोडून देतील एकामेकाला निवडणुकीच्या काळात। यांच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाही आहे, मतदाराचा विश्वास राहिला नाही आहे, मतदाराचा विश्वास महायुतीने आहे, महायुतीच्या बाजूने आहे। आणि त्यामुळे वारंवार सांगतो 51% मतं का म्हणतो मी की महाविकास आघाडीला सोडून जनतेने भाजपा महायुती स्वीकारली आहे आणि त्यामुळे 51%च्या वर मतं भाजपा महायुतीलाच मिळतील, यांना मिळणार नाही आहे। हे कसे जिंकणार आहेत? आणि जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती, संसाधनं होते, त्या ठिकाणी जनतेला तुम्ही विकासाकडे न्यायची तेव्हा तुमच्याकडे शक्ती होती, तुम्ही ना सरकारचा वापर समाजाच्या शेवटच्या माणसाकरता केला, सत्ताही तुम्ही आपलं साध्य समजले। महाविकास आघाडीचे लोक सत्ता आली की साध्य झालं आणि आता निवडणुकीच्या पराभवानंतर ते काही आत्मचिंतन करत नाही। आम्ही निवडणुकीच्या पराभवातनं आत्मचिंतन करतो। ज्या ठिकाणी आमची निवडणुकीत पराजय झाला, आत्ताही ज्या ठिकाणी पराजय झाला, आमची टीम गेली आहे आत्मचिंतन करण्याकरता। काय झालं आहे नेमकं, का चंद्रपूरमध्ये का पराभव झाला, आत्मचिंतन करू, आत्मचिंतन करून काहीतरी शिकू, शिकणं तर जिंकू पुढे। ही काँग्रेस पार्टी आत्मचिंतनच करत नाही, त्यांना नुसतं ईव्हीएम खराब दिसतं, त्यांना वोट चोरी झाली दिसतं, हे खोटारडेपणा करतात आणि त्यामुळे किती एक आले तरी जनता यांच्यासोबत नाही आहे, नेते एक आहे, जनता नाही। धुरंदर हे फुगवलेले आहे, सुजवलेले आहे असा आरोप करताय। आयोगाच्या यशामुळे कुठेतरी एवढं यश भाजपला मिळालं असा आरोप संजय राऊत करताय। जिथं हारले त्या ठिकाणी तर ठीक आहे, मुजुरीच जात नाही यांची, मुजरच खूप आहे। जनता धडा शिकवून जायचे, इथं विधानसभेत एवढा मोठा धडा शिकवला, आताही नगरपालिकेत धडा शिकले नाहीत। यांचा पक्ष मला कळतच नाही कसा चालवतात। तुम्हाला आत्मचिंतन ज्याला करता येत नाही तो पक्ष चालू शकत नाही, कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही, यांना आत्मचिंतन करायची सवयच नाही। फक्त आला चेंडू मारला, आला चेंडू मारला, म्हणजे काहीतरी बोलणं, काहीतरी करणं, ईव्हीएमवर दोष देणं, निवडणूक आयोगाला दोष देणं, त्या ठिकाणी काही ना काही उक्त्या काढणं, मला वाटतं यातून काही होणार नाही। जनता यांना पुन्हा एकदा धडा शिकवेल। महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये यांनी जर आपलं वर्तन सुधारलं नाही तर महाराष्ट्राची जनता यांना धोबी पछाड देईल। काँग्रेस एकत्र लढण्याची चर्चा सुरू झाली पुण्यामध्ये, अजितदादा गट आणि काँग्रेस। त्यांना अधिकार आहे त्यांच्या पक्षाचा, कोणासोबत त्यांनी युती करावी। आमच्यासोबत आम्ही शिवसेना भाजप लढतो आहे। अजितदादांनी चर्चा करून पुणे पिंपरी चिंचवडला लढायचं ठरवलेलं आहे। त्यामुळं पिंपरी चिंचवड पुणेमध्ये काही ठिकाणी अजितदादा स्वतः लढणार आहेत, काही ठिकाणी आमची राष्ट्रवादीसोबतही चर्चा सुरू आहे। निश्चितपणे या ठिकाणी महायुती समोर जाईल। अजितदादांना काही कुठे वेगळा निर्णय करायचा तर त्यांचा पक्ष जाईल। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।